नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण एकदम महत्त्वाचा टॉपिक विकास अवस्था बालकाच्या विकासातील विविध टप्पे पाहणार आहोत. तर बघा, एलिझाबेथ हर्लाक यांनी विकासाची भाषिक तत्वे सांगितलेली आहेत आणि अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ आणि विकास यांच्या टप्प्यांचे वर्गीकरण केले. सायंटिस्टचं नाव आहे अर्नेस्ट जोन्स. विकास अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो. विकास अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो. विकास अवस्था कुठल्या कुठल्या आहेत? तर जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. जन्मपूर्व अवस्था किती दिवसाची असते? तर 250 ते 300 दिवसाची अवस्था म्हणजे जन्मपूर्व अवस्था असते. आता जन्मपूर्व अवस्थेचे 4 टप्पे पडतात: जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था. जननावस्था किती दिवसाची असते? तर 0 ते 2 आठवडे म्हणजे 0 ते 2 आठवडे ही जननावस्था असते. गर्भावस्था 2 ते 10 आठवडे, भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत आणि अर्भकावस्था जन्मापासून 1 महिन्यापर्यंत अशी ही जन्मपूर्व अवस्था असते. आता जन्मोत्तर अवस्था याचे टप्पे किती आहेत? तर 6 टप्पे आहेत. शैशवावस्था, उत्तर बाल्यावस्था, पौगंडावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. अशा पद्धतीनं जन्मोत्तर अवस्थेचे किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. आता शैशवावस्था किती दिवसाची असते? तर 1 महिना ते 2 वर्ष अशी शैशवावस्था चालते. शैशवावस्थेची पूर्व बाल्यावस्था असं देखील म्हणतात. शैशवावस्थेला पूर्व बाल्यावस्था असे देखील म्हणतात आणि पूर्व बाल्यावस्था ही 2 वर्षापासून असते. शैशवावस्थेनंतर पूर्व बाल्यावस्था 2 वर्षापासून असते. तर उत्तर बाल्यावस्था म्हणजेच किशोरावस्था असते. किशोरावस्था ही 6 वर्षापासून सुरू होते ते 12 वर्षापर्यंत टिकते. आता त्याचे 2 प्रकार: पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्षापर्यंत असते. पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्षापर्यंत असते आणि उत्तर किशोरावस्था 9 ते 12 वर्षापर्यंत असते. उत्तर किशोरावस्था म्हणजेच एकूण उत्तर बाल्यावस्था ही 6 ते 12 वर्षापर्यंत असते. त्याचे 2 टप्पे आहेत: 6 ते 9 वर्ष आणि 9 ते 12 वर्ष. आता पौगंडावस्था ही 12 ते 14 वर्षापर्यंत असते. पौगंडावस्था म्हणजे ह्याच्यामध्ये बालकाचा पूर्णपणे शारीरिक विकास होतो. पौगंडावस्था ही 12 ते 14 वर्षापर्यंत असते. कुमारावस्था 14 ते 29 वर्षापर्यंत असते. 14 ते 21 वर्षापर्यंत असते. कुमारावस्था 14 ते 21 वर्षापर्यंत असते. म्हणजेच कुमारावस्था म्हणजे तारुण्यावस्था. पूर्व कुमारावस्था म्हणजे 14 ते 16 वर्षापर्यंत असते. उत्तर कुमारावस्था 16 ते 21 वर्षापर्यंत असते. म्हणजेच पूर्व कुमारावस्था ही किती 14 ते 16 आणि उत्तर कुमारावस्था 16 ते 21 म्हणजे पूर्ण कुमारावस्था 14 ते 21 वर्षापर्यंत असते. त्यानंतर तारुण्यावस्था 21 ते 40 वर्षापर्यंत असते तारुण्यावस्था. आणि प्रौढावस्था ही 40 ते 60 वर्षापर्यंत असते. 40 ते 60 वर्षापर्यंत असते ती प्रौढावस्था असते. आणि वृद्धावस्था 60 वर्षानंतर ही वृद्धावस्था असते. 60 वर्षानंतर वृद्धावस्था. तर अशा पद्धतीनं बालकाच्या विकासाचे टप्पे आपण पाहिले. अजून एकदा बघा, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था हे आपले काय आहेत? मेन 2 प्रकार आहेत. जन्मपूर्व अवस्थेचे 4 मुख्य प्रकार आहेत: जननावस्था 0 ते 2 आठवडे, गर्भावस्था 2 ते 10 आठवडे, भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत, अर्भकावस्था जन्मापासून 1 महिन्यापर्यंत असते. आणि जन्मोत्तर अवस्थेचे 6 प्रकार: शैशवावस्था, उत्तर बाल्यावस्था, पौगंडावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असे बालकाच्या विकासाचे 6 जन्मोत्तर अवस्थेचे टप्पे आहेत. आणि रंगसूत्रे सुद्धा असतात. रंगसूत्रे ही धाग्यासारखी असतात आणि माणसाच्या बाबतीत रंगसूत्राची संख्या 46 असते. तर आता बघा, याच्यामध्ये महत्त्वाचा क्वेश्चन कवर होतो. तर संख्या म्हणलं का 46 आणि जोड्या म्हणलं का त्याला 2 न भागायचं म्हणजे निम्म्या 23 जोड्या असतात. रेतपेशीतील 23 आणि अंडपेशीतील 23 मिळून दोन्ही 46 रंगसूत्रे असतात. पण जोड्या म्हणलं का 23. हा MCQ IMP आहे. 46 रंगसूत्राची संख्या आणि रंगसूत्राच्या जोड्या म्हणलं का 23 येणार. तर थँक्यू.